नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता, मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं आमचं घर भिजलेलं. तर थोडं थोडं भिजलं होतं. पाऊसच एवढा झालाय की ही दगडाची भिंत आहे, तरी बाहेरून पाऊस लागत होता पाठीमागं घराला. तर ते भिंत पूर्ण भिजलेली आहे. त्या दिवशी दाखवले मी, थोडी थोडी भिजली होती. तर पाहू शकता इकडे सगळी भिंत भिजलेली आहे. पाऊसच 3 दिवस आणि 3 रात्री. रात्री तर एकदा मुसळधार पाऊस चालला होता. आणि इकडे आता मी थोडीशी खिडकी उघडी केली. इकडे पाहू शकता पाठीमागं वावरामध्ये सगळं पाणी साचलेलं आहे. तर ते पाण्याचा जिरपा घरामध्येच येतोय. खूप पाऊस रात्रभर चाललेला होता. तर इकडे बघा सगळं घर भिजले. खूपच पाऊस झालेला आहे. इकडं बाहेर पण पाहू शकता सगळीकडे ओलं आहे. इकडे पाहू शकता रात्रीपासून लाईट पण नाही अजिबात. तर चुलीला म्हणजे सरपण पण ओलं झालंय. सुक्क सरपण मी इकडं लाकूड फोडून आम्ही इकडे ठेवलं होतं. तर चूल पेटवली आहे, पण जाळ काय चालत नाही चुलीला. तरी पण चुलीवरच पाणी तापून आज सगळ्यांनी आंघोळ केलेलं आहे. पण लाकडं ओले असल्यामुळं ती पण पेटत नाही. हे कुत्रा म्हातारा झाल्यामुळं आम्ही इकडं त्याला सुक्या जाग्यावर पोतं टाकले. जुनी गादी आहे त्याच्यावर ते झोपले. टिल्या टिल्या आणि छोटंसं पिल्लू आणले, इकडं बसले पोत्यावर. इथं पेरूचे आहे ना, उन्हाळ्यात पाणी नव्हते तर पेरू सुकले होते, आणि आता पाऊस झाल्यामुळं लगेचच पिवळे झाले. किती छोटासा पेरू पिकलाय पाहू शकता. लाल पेरू आतमध्ये खूप गोड लागतो खायला. मस्त आहे, छान आहे ना. दीदीने चिरलाय. इकडे पहा सगळीकडेच ओलं. आणि त्या दिवशी पावसात तर ओलंच होतं, पण 2-4 दिवस झाले पाऊस सारखा मुसळधार चालू आहे. तर कोणीकडं सुक्क नाही अजिबात. आणि जनावरांची तर एकटी तारामळ. आणि तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओ, धनगरी जीवन चॅनल आहे, तर त्यांचा पावसात खूप पावसाने झोडपल्या शेळ्या. तर 40 शेळ्या मेल्या. तशाच प्रकारे शेळ्यांचं ना खायचंच खरंच खूप तारांबळ चालली. इकडं कोंबड्यांचं होतं, तर याच्यात पण खूप घाण झाली होती. आम्ही आत्ताच भरून काढले सगळं खडं खडं. त्याच्यातलं कोंबड्यांना बसता पण येत नव्हतं, तर स्वच्छ केलं आहे कोंबड्यांच्या ह्याच्यात जाळीमध्ये. पाहू शकता ओलंच आहे, कोणालाच बसायला सुकी जागा नाही आहे. आणि शेळ्या पण रात्रभर गारटल्या. आता थोडासा पाऊस उघडला होता तर धुवून काढले आम्ही. आणि जमन तसं त्यांना थोडासा सुका पाला घातला होता भुईमुगाचा. आणि ते पाहू शकता वल्ल्या ह्याच्यातच बसल्यात. आणि शेवटी शेळ्या नाही का, त्या धनगरी जीवन चॅनलमध्ये तुम्ही पाहिल्या तसं किती वेळ आमच्या पण शेळ्या थोड्या थोड्या आजारीच पडायला. कारण खाण्याचीच सुविधा नाही आणि निवारा आहे तरी सगळीकडून पाऊस. अशा पाहू शकता भिंती वल्ल्या झाल्या सगळ्या. आणि सगळं ओलंच आहे. ते एका मिरच्या उभेला सगळ्या एका जागेवर बसल्यात. तर असं शेळ्यांचं करडांचं जीवन पावसाळ्याचं खूप अवघड आहे. आणि रानात चारायला जमत नाही. चारा तर नाहीच आहे, पण वल्ल्या चिखलात त्यांना चालायचं. इकडं गायांचं पण असंच आहे पाहू शकता. गाया पण व्यवस्थित चारा नाही खात, त्यांना पण चारा नाही खाऊ शकत पावसामुळे. टाकलेलं आहे सुका थोडा थोडा चारा, पण त्या काही व्यवस्थित खात नाही. खूपच पाऊस सगळीकडेच ओलं झालेलं आहे. इकडे पण इकडं भुया असल्यामुळं थोडंसं बरं राहिलं आहे. आणि आता मी तुम्हाला ओढ्याला त्या दिवशी दाखवलं होतं ना, किती पाणी चाललं आहे सगळीकडं. तिकडं पण पाहायला जाऊ आपण. अशा पद्धतीने शेळ्यांना जास्त थंडी सहन होत नाही. आणि चारा नाही खाल्ल्यामुळं ते आजारी पडतात. इकडं कोंबडे हिंडत आहेत.
शेतात पेरणी झालेली आहे, पण पीक नाही येऊ शकत, खूप नुकसान होणार आहे. कारण वावरात पाणी साचलेलं आहे, तर उगवलेलं पण पाण्याखाली आहे. आता मी तुम्हाला शेताकडे जाऊन दाखवते. पाऊस चालूच आहे, त्याच्यामुळे मी छत्री घेतलेली आहे. आणि व्हिडिओ काढायचा उद्देश म्हणजे एक नाही का शेतकऱ्याचं जीवन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. तर इकडे पाहू शकता शेतात अशा पद्धतीने पाणी चाललेलं आहे, पेरलेलं पण उगवलेलं नाही. इकडं थोडासा भुईमुगाचा कागदाखाली पाला ठेवलेला आहे, शेळ्यांना झाकून ठेवले. इकडं पण जनावरांचं खाद्य म्हणजे कडबा हा कागदाखाली झाकून ठेवला आहे. आणि पाहू शकता पाऊस चालूच आहे. आता ह्याच्यात दिसतंय का नाही दिसतंय काय माहिती, पण बुरबुर सारखी चालू आहे. असं रस्त्याने पाणी चालू आहे इकडं घराच्या साईडने. रस्त्याला नाही म्हणता येणार, घराच्या साईडने असं सगळीकडं पाणी चालू आहे. तर घरात तर दाखवलेलंच आहे तुम्हाला घर कसं ओलं झालेलं आहे, गोठा. आणि इकडं घराच्या साईडने सगळं पाणी चाललेलं आहे. शेतात पाहू शकता पेरणी झाली तरी उगवलेलं नाही, कारण पूर्ण पाणी साचलेलं आहे. 7-8 दिवस झाले अशीच परिस्थिती सगळीकडे. लाईट पण नाही, आणि लाईट नसल्यामुळं चुलीवर करायला पण सरपण सगळं ओलं झाल्यामुळं चुलीवर पण स्वयंपाक करायला वगैरे, पाणी तापवायला, कपडे पण सुकत नाही. इथं सपाट रस्ता होता, पण खूप पाणी वाहिल्यामुळे ना इथली सगळी माती वाहून गेलेली आहे. आणि असं रस्त्याला सगळा खडक एका साईडने उघडा पडलाय, खोंगळ पडलेली आहे रस्त्याला. आता हा वडा आहे ना, पूर गेला होता पूर्ण. रात्री खूप जबरदस्त पाऊस चालला होता आणि इथं पूर गेलाय पूर्ण. पण आता पाणी वसरलंय, नाही तिकडं रोडपर्यंत पर्याय इथपर्यंत पाणी होतं. आणि आता कमी झालंय पाणी, कारण आता पाऊस थोडा कमी झालाय आणि पुढं पाणी काही थांबत नाही, पुढं वाहून जाते, म्हणून आता जरा कमी. तर इथं पाहू शकता दगडी, वाळू, मुरम, माती तर गेली वाहून, पण किती हे वाहून आले. आणि इथं ढीग झाला आहे तयार. इकडं पुढं किटी, त्या किटीच्या वरून पाणी चाललं होतं आणि तिथं किटी फुटलेली, त्याच्यामुळं त्या किटीच्या वरून पाणी जाताना नाही दिसत, नाही तर खूप पाणी होतं. इथं खडक चकाचक झालाय, असं धुवून सगळीकडे गेले. आणि इथं सगळी वाळू, मुरम पाठीमागून वाहून आले आणि इथं साचले. हा सगळा मैला येऊन इथं साचलाय. आणि त्या साईडनी ते झाड दिसतंय ना, त्या साईडनी पण वडा आहे. तर तो वडा आणि हा वडा इथं मिळतोय, आणि मग पुढं वड्याने पाणी जाते. तर खूपच बिकट परिस्थिती केलेली पावसाने. पाऊस खूप दिवसात ह्या वर्षी खूप उशिरा झाला, पण 7-8 दिवसातच खूप जास्त पाऊस झाला आहे. आणि आम्हाला काय एवढ्या पावसाची पण तुम्हाला सांगते गरज नाही आहे. आमच्या गावाला काय मुरमाड जमीन आहे अशी, तर खूप पाऊस झाला ना तर तो काय राहत नाही पाणी आमच्याकडे टिकून, ते लगेच जातं वाहून किंवा जिरपून जातं. आणि आता पिकाची एवढी नुकसान झालेली आहे, तर पीक व्यवस्थित येणार नाही आणि वावरं उपळून चालले जातात. आणि नंतर 7-8 दिवस जरी पाऊस नाही झाला तरी आमच्या शेताचं काय होतं, लगेच खडक होतं, म्हणजे वाळत्यात लगेच रानं. आणि सारखाच पाऊस लागतो, म्हणजे 3-4 दिवसांनी थोडा पाऊस असेल तर शेती पिकते आमच्या इकडं. तर अशाच पद्धतीने नुकसान झालेलं आहे सगळं. आणि तुम्ही पाहिलं तर तुम्हाला माहीत नसेल तर यूट्यूबला सर्च करा धनगरी जीवन चॅनल बघा. आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात खरंच नुकसान झालेलं आहे, आणि सरकारने त्यांना चांगली नाही का मदत करावी काहीतरी थोडी का होईना. आणि शेतकरी असल्याच्या नंतर असं शेतकऱ्यांसोबत पाऊस असल्यावर, जास्त पाऊस झाल्याच्या नंतर
किंवा दुष्काळ पडल्यावर हे असे नुकसान होतच राहतात. तर त्यांना आणि खरं तर ज्यांनी जनावरं पाळल्यात त्यांनाच माहिती होतं नुकसानीपेक्षा त्या जनावराला काही पण झाल्यावर काय दुःख होते शेतकऱ्यालाच माहिती आहे. फक्त शेतकरीच ते अनुभवू शकतात फक्त. तर तुम्ही पण तुमची काळजी घ्या, जास्त पावसात जाऊ नका, लहान मुलांची काळजी घ्या आणि त्यांना ह्या दुःखातून सावरण्याची शक्ती देव ईश्वर. एवढीच बोलते मी आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.